त्याचं उत्तर उद्या घेण्यात यावं. प्रश्न पुढे ढकलला हा विषय नाहीये. जर अशा प्रकारे मंत्र्यांची नेमणूक झाली असेल तर सदस्य म्हणून माझा अधिकार आहे, मला तुमच्याकडनं पत्र मिळालं पाहिजे की ह्या खात्याची उत्तरं उपमुख्यमंत्री नसतील तर ताबडतोब हे देतील. हे उत्तर देणार आहेत म्हणून आम्ही सकाळपासून बसलोय. आम्हाला तुम्ही पत्र तर द्या की कुठल्या खात्याचे मंत्री कोण देणार आहेत. समजा जर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री बिझी असतील तर सभागृहाला तर माहिती पाहिजे ना की या सभागृहामध्ये उत्तर हे लोक देणार आहेत म्हणून. हे मागच्या वेळेला पण मी मागितलं होतं. आता त्यांच्या विनंतीला मान देऊन परब साहेब नाही, त्यांच्या विनंतीला मान देऊन उद्या ठेवा, उद्याच्या याच्यामध्ये तो घ्या, परंतु याचा खुलासा तर करा. आम्हाला कुठल्या खात्याचा मंत्री कोण उत्तर देणार आणि कोणाची विशेष अधिवेशनासाठी वर्णी लागलेली आहे का तुम्ही राज्यमंत्र्यांना कमी समजता काय? सक्षम आहेत, उत्तर देतील ना. परंतु राज्यमंत्री असताना सभागृहामध्ये अशा प्रकारे त्यांना बसवून दुसऱ्या मंत्र्यांना उत्तर द्यायला लावायचं हे सरकारचं धोरण काय बरोबर नाहीये आणि ही आपली प्रथा परंपरा पण नाहीये. या सभागृहात असं यापूर्वी कधी झालेलं नाहीये. आम्ही देखील 25 वर्ष या सभागृहात आहोत. आपल्या सूचनेची नोंद घेण्यात येईल. आपल्या सूचनेची नोंद घेण्यात येईल. हो, लक्षवेधी हो तुम्ही बस. दरेकर साहेब, दरेकर साहेब, त्यामुळे जर मंत्र्यांनीच वेळ मागितला असेल, आपण परब साहेब आपण याच्या अगोदर अशी वेळ दिलेली आहे, आपण लक्षवेधी उद्या लक्षवेधी ही घेण्यात येईल. या संदर्भामध्ये आपण आयर साहेब सन्मान्य आयर साहेब बोला. नाही सभापती महोदय, सन्मान्य अनिलजींनी सांगितली गोष्ट खरी आहे आणि आम्हाला तर असं वाटत होतं का राज्याचे उपमुख्यमंत्रीच उत्तर देणार आहेत. कारण हा विषय तर हा निवड फक्त मी आणि लावला